मग आमच्या गल्लीत नाही यायचो. मग असं नाही बोलायचं. आला आला मामा आले बघ. चल आता मी मम्मा सोबत येतो. अरे जा ना रे. की आव्यान मामा सोबत चाललाय हा. आणि प्रिन्स चालला प्रिन्सच्या मामा सोबत. बाय. हॅलो फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे आमच्या नाशिकची अनोखी मिरवणूक. तिला बोलतात दाजिबा मिरवणूक. तर ती कशी असते तर चला तुम्हाला मी आता घेऊन जाणार आहे. 300 वर्ष जुनी नाशिकची अनोखी परंपरा आहे. नाशिकची ही धुळवड आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी देवघरात पूर्वजांची आठवण म्हणून टाक जे केले जातात त्यांना वीर असे म्हणतात. त्या वीरांना रामकुंडावरील पाण्याने स्नान घातले जाते. त्या दिवशी लहान मुले देवास्वरूप वीरांची वेशभूषा धारण करतात. याच पूर्वजांना वीर असे म्हटले जाते आणि या मिरवणुकीला वीर मिरवणूक असे म्हटले जातात. तर चला जाऊया आपण कशी आहे. आणि कसं ढोल ताशांचा आवाज आणि माणसं सारे उत्साहाने विविध वेशभूषा केलेले हे वीर आणि त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. आवर्जून येणाऱ्या वीरांचं माळ घालून पूजन केलं जातंय. कोणा इकडे वा. ताशांच्या गजरामध्ये विविध भागातून येणारे हे वीर त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि ही परंपरा जोपासत खंडेराव महाराज की असा छोटा खंडेराव, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आवाज द्यायचा येळकोट येळकोट. आपला खंडेराव अतिशय सुंदर वेशभूषा करून आलेला आहे. आपण बघता आहात. छोटा महादेव इथे आलेला बघा. काय हे त्याची एनर्जी आहे, किती त्याचं कौतुक. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हर 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 हर. आपला हा छोटा महादेव इथे येणार आहे. 150 वर्षाची परंपरा असलेले येसाजी महाराज, जवळजवळ सगळ्याच याला 300 ते 400 वर्षांची परंपरा आहे. खंडोबा वीर इथे येणार आहे की जो खंडोबा वीर आपण स्वतःहून अनेक जवळ आहे त्याचं पूजन आणि सन्मान केला जातोय. चव्हाट बरेच वीर इथे आलेले आहे आणि त्याच्याही आधी या सर्व परंपरा पाळल्या जात होत्या, केल्या जात होत्या आणि आता त्याचं आलेलं हे स्वरूप असंच कायमस्वरूपी राहावं. पाहून त्यांच्यासोबत असलेले पुत्र जय यांना आपण खंडोबा म्हणतो. दुपारची न्याहारीची
गाठोडी घेऊन घरी परतले. जखमी कुत्रे एकटेच आलेले बघून लग्न घरची मंडळी घाबरली. कुत्र्याला नाशकातील बुधवार पेठ येथील बेळगावकर कुटुंबाकडे ही प्रथा आजही पाळण्यात येते. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं वास्तव्य इथे होतं. संत तुकडोजी प्रात्यक्षिकांचा हा गजर आपण बघता आहात. आणि हे सर्व बाल आपले वीर मारुती हनुमानराय स्टेजवर या पदाधिकाऱ्यांनी संस्कृती संवर्धन याचं उद्घाटन होत आहे. मान्यवर अतिथी संदीपजी कर्णिक सर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जयंत गायभावे, शाहू खैरे, अर्जुन देव, नितीन वाघ, अशोक कुंदळ, कवी कदम, मान्यवर अतिथी त्यांनी विनंती आहे की त्यांनी प्रास्ताविकातून आपल्याशी संवाद साधावा. ताक असतो तो घेऊन आपण गंगेवर जातो आणि त्याला यथोचित सन्मानाने वाजत गाजत मिरवत तळे भरून परत आपण घरी आणतो. आणि येसोजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. येसोजी महाराजांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. जागा करा, जागा करा. येसोजी महाराज यांची वीर परंपरा ही आपण बघता आहात. चांदीचा मुखवटा, पंचधातूचा जो सीताराम मोरे यांनी पुढे यायचंय स्वागत करण्यासाठी. सागर मोरे यांनी हा मुखवटा धारण केलेला आहे आणि अतिशय ही मोठी धार्मिक परंपरा धनगर गल्लीतील तुळजाभवानी मंदिर इथून ही सुरू होते आणि आपण बघता आहात की अतिशय वाजत गाजत ही परंपरा इथे हे येसोजी महाराज पोहोचलेले आहे आणि मान्यवर येसोजी महाराजांना वरती घेऊन यायचंय. ही एक वेगळी ऊर्जा असते आणि ही ऊर्जा
सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा इतका अनेक लोकांचा जनतेचा हा समूह इथे आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता अनेक वीरांच्या मिरवणुका इकडे येत आहे. त्यामध्ये आता अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी निघालो आहे. वीर बघण्याचा प्रोग्राम संपला. आता आम्ही चाललो आमच्या घरी. हो ना बाबू, आपण कुठे चाललो? घरी चाललो ना. तू कोणाच्या गाडीवर बसलाय? मामा. कोणाचे मामा? का रे अमन? आवडा कोणाचे मामा? तुझे. चलो अभी घर पे जाएंगे और सो जाएंगे, है ना.